बघूया. यांनी वाटतं भरपूर मासे पकडले सकाळपासून. बाप रे, दाखव रे अवघड. इकडे बघितलं तर यांनी मला वाटतं हे बघा बेकार भरपूर मासे पकडले. हा बघा मित्रांनो, हा बघा मासा. हे अगदी दाखव, खतरनाक रे. हायडस मोठे मासे पकडले. दाखव दाखव. हा बघा, बाहेर काढून नाही दाखवू शकत, जाणार नाही ना. काढला. हायडस रे. अरे केवढा पाहिजे तू. बाप रे, केवढा काढला नाही पड्यान. बाप रे, लय 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 मोठा. उगाच मास्टर माइंड म्हणत नाही ते. गडबड बघायची. साईज बघा केवढी आहे. गेला बाप, लय मोठा काढला. फिरतात तिकडे आडच फिरतात आहे. आडस आड आड आडस. हॅलो नमस्कार. तर मित्रांनो, आजचं आपलं या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कारण मित्रांनो, मी आज आलो आहे ते म्हणजे मासे पकडण्यासाठी. आणि आपल्यासोबत मासे, आपल्याला जे बाटलीतून मासे पकडायचे आहेत ते आपल्याला परिमल कांबळे आहे आपला माणूस, आपला मित्र. तो आज आपल्याला मासे पकडणार आहे, त्याचा आपण व्हिडिओ करणार आहे. कारण त्याला माहिती आहे बाटलीमध्ये प्रॉपर कसे मासे पकडतात. तर तिकडे आपण चाललो आहे. तर तुम्ही बघू शकताय इकडचा जो निसर्ग आहे तो खतरनाक एकदम निसर्ग आहे. तर त्याच निसर्गाच्या सान्निध्यात आपण आज मासे पकडणार आहोत. तर इकडे बघू शकता मित्रांनो, आपल्याला आज बाटलीमधून मासे पकडायचे आहेत. त्याच्यासाठी हे सगळं सामान आणलेलं आहे. काय काय आहे, नवीन आहे काय? हा दोरा आहे. मस्त पाणी आहे. बाटलीतले मासे पकडताना दोऱ्याचं पण म्हणजे काय साईजचा काय विषय नसतो, कुठचाही चालतो. लाईन दोरा पण चालू शकतो, असं काय नसतं. दोऱ्यामध्ये काय प्रकार असतात? काय नाही, दोऱ्यामध्ये प्रकार असतात, पण बाटलीतलं बॉयर काढण्यासाठी काही प्रकाराची काही गरज नाही. आणि बाटलीची साईज काय मॅटर करते की? साईज म्हणजे ते काय 10 वाले हे असतात ना, जिरा सोडा, ते चालू शकतो, तसं काही नाही. जरा साईज मासा जर मोठा असेल तर थोडी बॉटल मोठी लावायची. तेव्हा इकडे बघितलं तर पीठ आहे, आट्टा आहे, आट्टा चक्की आट्टा सम्राटचा. असं काही नाही, चक्की आट्टा म्हणजे कुठचंही पीठ चालतं, कांद्याचं पण पीठ चालतं. तर आपण अचानक येतो त्यामुळे आपण दुकानात विकत घेऊन असतो. बरोबर. आणि त्याच्या अजून काय हळद बिलत काय टाकू शकतो थोडीशी आपण. मी आता नाही टाकत आहे. नॉर्मल पिठाला येतात. हा येतात, त्यानंतर व्हाईट थोडं दिसलं पांढरं ना की ते येतं. आता इकडे बघू शकतोय आपला आजचा पॉईंट हा आहे. इकडे जर बघितलं तिकडे माणसं आहेत अजून. हा बघा, आणि हा माणूस पण ओळखीचाच आहे. अजून इकडे माणसं आहेत आणि त्या साईडला पण तिकडं पुढे मासे भेटले. हे जे पाणी दिसतं इकडे पण मासे. कुठच्या ह्याच्यात बघ. तर बघ, आता मी सुरुवात करतो. आता ही बाटली आहे, तर बाटली बुडण्यासाठी मी काय पहिले 2 दगड आतमध्ये टाकले. त्याच्यानंतर मी 1 चमचा पीठ टाकलंय. थोडंसं जास्त टाकतो, सुरुवात आहे म्हणून. आता पाणी पहिलं घ्यायला पाहिजे होतं, पण मी पाणी घेतलंय ना. आता पाणी मी घेतो आणि हलवतो, त्याच्यानंतर मी टाकतो. आता पाणी घेतो पहिलं. हलवलं मी, जरा पाणी व्हाईटमध्ये करून टाकलं, पांढरं. आपण बॉटल टाकतोय. बॉटल टाकली, बॉटल बुडली. आता बघूया, पण बॉटल टाकलेली आहे. आता बघूया काय हालचाल काय. थोडंसं ओढल्यावर का वाटलं की समजायचं बॉयर गेलं. बॉयरची काय सवय, एकदा बॉयर बाटलीमध्ये गेला की तो परत मासा फिरण्याचाच प्रयत्न नाही करत, तो आत पुढेच जायला बघतो. लक्षात ठेवा. त्यामुळे बिनधास्त सावकाश ओढायचं, काय घाई करायची नाही. तर मित्रांनो, इकडे आता आपण बॉटल टाकलेली आहे. आता बघूया, आता भरते, त्याच्यामुळे मासे असण्याची जास्त शक्यता आहे. त्या साईडला बघितलं तिकडे पाणी हलतंय जोरात, कारण तिथे पण कोणतरी माणूस आहे, त्याने पण बॉटल टाकली. जर आपण आता आलो त्या लाईनला बघितलं तर इथे बरीच आता लोक आलेली आहेत, कारण पाऊस पण थोडा कमी आहे. आणि ही मासे पकडण्याची एकदम पारंपरिक आणि सोपी पद्धत आहे, कारण याच्यामध्ये कोणती रिस्क नसते. हा, याच्यामध्ये हा महत्वाचा पॉईंट आहे. हां, पाण्यामध्ये जायची काही गरज नाही. महत्वाचं म्हणजे एखादा माणूस बुडला त्याचं काही गरज नाही. आपण पाण्याच्या वरती राहून मासे पकडू शकतो. म्हणजे फक्त बॉटल टाकायची. ती बॉटल कुठून पण टाकू शकतो आपण, फक्त आपल्याला ओढताना कुठं अडकली नाही पाहिजे, माहिती पाहिजे. आपली काळजी घ्यायला पाहिजे आपण. हा बघा, इकडे जर बघितलात तर इकडे पण मासे पकडतात. आणि हे मासे पकडण्यात इकडे बघितलात तर आपल्याच गावातली मंडळी आहे.
चिवू आहे आणि समीर आणि आपला अजून इकडे माणूस आहे. किती गावले रे समीर? दाखव. हा मास्टर आहे ते चिवू. दाखव किती गावले. बघूया. यांनी वाटतं भरपूर मासे पकडले सकाळपासून. बाप रे. दाखव रे. अवघड. इकडे बघितलात तर यांनी मला वाटतं हे बघा बेकार भरपूर मासे पकडले नाहीत. किती वाजता आलात रे? हा 11 वाजता. एवढ्या वेळात एवढं पकडले हो. खतरनाक मासे पकडले नाहीत. हा चिवू इकडे बघ तरी. हा चिवून मासे पकडले नाहीत. गावला वाटतं हा बघा टाकलं नव्हतं. बघूया काय आलंय काय. दोघांनी पण टाकलं नव्हती बॉटल आणि विषय. आणि हा बघा मित्रांनो हा मासा हे अगदी दाखव. खतरनाक रे. हायडस मोठं मासे पकडलं. दाखव दाखव. हा बघा बाहेर काढून नाही दाखवू शकत. जाणार नाही ना. आरामात पकड. विषय नको काय. हा बघा हायडस मोठा पकडला नाही. साईज बघा काय आहे. हायडस साईज आहे. राहू दे टाक पाण्यात टाक नंतर जातो. खतरनाक साईज भेटले. अजून आपण पुढे बघूया. पुढे पण या साईडला पण कोणतरी होतं. जायला वाट आहे का दिसत नाही. पण इकडचा जो निसर्ग आहे ना खतरनाक आहे. आणि पाऊस नसल्यामुळे एवढा काही विषय नाही आहे. एवढंच वाटतं. वातावरण पण चांगलं आहे. तर मित्रांनो बघितलं तर पाऱ्याच्या इथे काय अजून भेटलं नाही. परत एकदा मी इकडे आलो आहे. तर हे जबरदस्त पकडतात. निखिलला काय भेटलं की नाही? निखिल आता बॉटल शोधत होता. अहो दोघांनी पण काढला नाही. आडच रे. इथं आला नाही. इथपर्यंत आला नाही गेला. आला होता. विषय काय ते दाखवतो नंतर तुम्हाला. आता विषय असा होता तिथं एकदम खाली पाणी पण आहे ना. जागा व्यवस्थित नाही. हा पर्यंत काढला ना रे पहिला. नाही जाऊया तिकडं आपण. पहिलाच मासा काढला नाही पर्यंत. आपल्याला ज्या माणसं आणलं नाही त्या माणसानं काढला नाही मासा. जा तू खाली. तू खाली जशी. पडला वाटतं. आडच आहे ना. पहिलाच मासा काढला नाही पर्यंत. दाखव रे केवढा आहे. ती पिशवी खालीच दिसते त्याला. तिकडे ते पिशवी आहे. बॉटल आहेत मध्ये आणि आडस मोठा आहे एवढा. आडस रे. बाप रे केवढा काढला नाही पड्यान. बाप रे लय 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 मोठा. उगाच मास्टर माइंड म्हणत नाही ते. साईज बघा केवढी आहे. बाप लय मोठा काढला. फिरता तिकडे आडस फिरता आहे. आडस कंपनीचे. मी म्हटलं पर्या काय काढू शकत नाही रे. हे चिवू एवढी साईज आहे बघा. दाखव रे. लय मोठी साईज आहे. उघडत नाही. नंतर दाखवतो. नीट घे. नंतर बाहेर काढून दाखवतो. नाही तर उघडतच नाही आहे. त्या पिशवी एवढी तरी साईज आहे ती. राहू दे. नाही सर नंतर काढतो. लय मोठा काढला. इकडे आता बॉटल टाकलेले आहेत. बघूया आपल्याला किती भेटतात. यांनी तर बऱ्यापैकी चांगले काढला नाहीत. अर्धा एक तास झाला असेल ना रे चिवू. अर्धा एक तासात त्याने किती तरी काढलं काय रे. 20-30 15-20 काढलं नाहीत. कुठं आहे. दाखव इकडे खाली आहे. खाली हा आहे. ठेव पिशवीत. पिशवी काय आहे. काढला.
इथं खाली पकडा पाहिजे होता. हा आता कसा ठेवायचा? ठेव बहुत पिशवी उलटी आतमध्ये, पिशवी डायरेक्ट टाकू. तर मित्रांनो इकडे बघू शकता हा कालगुंडा मासा आहे. हा गरवलात ना तुम्ही? अहो या दादाने गरवलाय तो पलतो तो. अहो ह्या दादाने पण गरवला नाही. तेव्हा याच्याकडे पण एक आहे आणि याने हे 2 गरवला नाही. आता एवढी तरी साईज आहे. हे बघा, बघितलं दिसतोय काय? आणि हा कुठला आहे? बोयर आहे. हे बॉयर आहे. अरे आपण पकडतोय ते हे आहेत. हे घरीलाच गावतात काय? बॉटलला नाही आहेत ना? तेव्हा कुठला होता तू? हा शिरका होता मी कोतवड्यातला. हा कोतवड्यातला आहे. हा इकडे आपण मासे गरवा यायला. निखिल पाळीला ओळखतोस ना? हे घे, थँक्यू आता. आणि हे बघा याने या दादाने आपण शेतका पकडला मी. हा हे बघा लहान साईज आहे पण भरपूर आहेत. हे पकडतात एवढी साईज आहे ना. हां हे गरवले नाहीत ना, हे गरवलेले आहेत. आणि हा त्याने कालगुंडा मासा, साईज मोठी आहे, चांगली आहे साईज कालगुंडी. हां ठीक आहे, थँक्यू. हे चाललो घरी, दाखव मासं दाखव इथं. हा इथं मासं दाखव. निघालो कुठे आता? मित्रांनो इकडे बघू शकताय, हे बघा ही साईज आहे ना, एवढी एवढी तरी आहे बऱ्यापैकी. या साईजची बरीच आहे. ते बघा ही एक आहे, भरपूर मोठे आहे ते साईजची. नाही म्हटलं तरी 50-60 100 तरी 100च्या आसपास मासे आहेत. हे पकडलं नाही याने, तो त्याने पकडलं नाही. त्याला दाखव शिवू. एक नंबर साईज आहे बघा, एक नंबर साईजचे मासे. आणि ऑगिन पकडला आणि निखिल. आजची सोय जबरदस्त केला नाही त्याने, आजची सोय आडच केला नाही. एवढे मासे पकडला नाही आहेत. आता पकडणार की जाणार घरी रे? अजून पकडणार, अजून पकडणार. आता नाही म्हटलं तरी एवढे मासे पकडून अजून पकडणार आहेत. हो आता ही आपण दुसऱ्या साईडला आलो आहे, कारण जी पहिली साईड होती तिथे भेटत होते पण जास्त काही लागत नव्हते. पण आता आपण दुसऱ्या साईडला आलो आहे तर बऱ्यापैकी भेटायला लागले. किती भेटले असतील रे इथं? पर्यंत 5-6 भेटले ते. 5-6 जास्त पण भेटले असतील का माहीत नाही, मोजलेले ना आपण. पण इथं आल्यानंतर जा बऱ्यापैकी भेटायला लागलेत ना. साईज थोडीशी छोटी आहे, साईज लहान आहे पण भेटायला लागलेत ना. भेटायला लागले. हां कारण मगाशी तिकडे बघितलं तर कमी होते पण इथं भेटायला लागलेत. बॉटलमध्ये फक्त आपल्याला टाकायचं आहे ते पीठ, आटा. गव्हाचं पीठ पण चालतं काय? चालतं. कुठलं पण पीठ चालतं. 2 दगड टाकायचे बुडण्यासाठी. बॉटल 2 दगड आणि टाकला. इकडचा एरिया जरा चांगला आहे, तिकडं काळोख होता. पण इथं पर्याला भेटत आहेत. आणि त्या पोराने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, त्यांनी नाही म्हटलं तरी एक 70-80 मासे पकडले नव्हते ते फक्त आले होते 11 वाजता. आणि आता वाजलेत जवळजवळ 1:30 वाजला आहे. 11 ते 1:30 बरोबर 1:30 वाजला आहे. तेवढ्या वेळात त्यांनी एक 70-80 मासे पकडल्याने, तिघात. जास्त करून त्या दोघांनी पकडल्याने. आणि आपल्याला आपण बघायचं, आपल्याला पकडून झालं की आपल्याला समजेल आपण किती पकडलेले आहेत होणारे. कारण आपला पकडणारा माणूस एकच आहे जो ह्याच्यात तज्ज्ञ आहे. ते तिघं पण पकडणार होते. तर मित्रांनो बघू शकताय, ही बॉटल होती ती. ही जी बॉटल ही ठेवतोय आपण, त्याच्यामध्ये आपल्याला हे एवढे सगळे मासे भेटलेत. आणि हा सगळ्यात मोठ्या साईजचा मासा भेटला आहे आज. आणि हे बाकीचे हे फक्त एकाच माणसाने पकडलं नाही, त्या परिमलने पकडलं नाहीत. त्याच्यामुळं नाही म्हटलं तरी किती असतील रे? 30-35 असतील. 30-35 मासे असतील. 1-2-2.5 तासात पकडलं नाही. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणि आजचा आपला व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. भेटूयात लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.